श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी तुम्हाला सांगणार आहे स्वामी समर्थांचा एक अनुभव जो मनाला शांतता देतो आणि आयुष्याला नवी दिशा दाखवतो. अक्कलकोट जवळ विठ्ठल नावाचा एक साधा माणूस राहत होता. प्रामाणिक, कष्टाळू, पण आयुष्य मात्र त्याची सतत परीक्षा घेत होतं. नोकरी गेली होती, घरात आजारपण होतं, कर्ज वाढतच चाललं होतं. रात्री झोप येत नसे, डोळे मिटले की मनात एकच प्रश्न, आता पुढे काय? एके दिवशी कुणीतरी त्याला म्हणालं, अक्कलकोटला स्वामी समर्थ आहेत, श्रद्धेने जा. रिकाम्या हाताने कोणी परत येत नाही. मनात फारशी आशा नव्हती, तरीही विठ्ठल निघाला. स्वामी समर्थांच्या समाधीसमोर बसताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो कधीच काहीच बोलला नाही, फक्त मनात म्हणाला, स्वामी मी खूप थकलो आहे. तेवढ्यात एक साधू हळूच त्याच्याजवळ आला. पांढरी दाढी, साधे कपडे आणि शांत आवाजात म्हणाला, काळजी करू नकोस. विठ्ठल दचकला, कारण हे शब्द तो रोज मनात म्हणत होता. साधू पुढे म्हणाला, जे तुझं आहे ते तुला नक्की मिळेल, फक्त विश्वास ठेव. इतकं बोलून तो साधू निघून गेला. त्या रात्री विठ्ठलला एक स्वप्न पडलं. स्वामी समर्थ त्याच्या समोर उभे होते. ते म्हणाले, उद्या सकाळी लवकर उठ, जुन्या मंदिराजवळ जा, तिथे तुला मार्ग सापडेल. स्वप्न इतकं स्पष्ट होतं की विठ्ठल घाबरून जागा झाला. सकाळी तो मंदिराजवळ गेला. तिथे एक वृद्ध गृहस्थ भेटले. ते म्हणाले, माझ्या दुकानासाठी प्रामाणिक माणूस हवा आहे. विठ्ठलने काम सुरू केलं. हळूहळू परिस्थिती बदलू लागली. नोकरी मिळाली, उत्पन्न सुरू झालं, घरात औषधोपचार झाले. काही महिन्यांनी विठ्ठल पुन्हा अक्कलकोटला गेला. स्वामींच्या समाधीसमोर बसून हात जोडले. तेवढ्यात तो साधू पुन्हा दिसला. हसत म्हणाला, आता कळलं का मी नेहमी तुझ्या सोबतच होतो. त्या क्षणी विठ्ठलला समजलं, तो साधू म्हणजे स्वतः स्वामी समर्थ होते. आज विठ्ठल म्हणतो, स्वामी समर्थ परीक्षा घेतात, पण कधीही साथ सोडत नाहीत. श्रद्धा ठेवा, काळजी करू नका, स्वामी समर्थ आपोआप मार्ग दाखवतात. कधी कधी उत्तर लगेच मिळत नाही, पण स्वामी समर्थ आपलं ऐकत असतात. म्हणूनच काळजी करू नका, श्रद्धा ठेवा, स्वामी समर्थ आपोआप मार्ग दाखवतात. जर ही कथा तुमच्या मनाला थोडीशी तरी शांतता देत असेल, तर स्वामी समर्थांवर मनापासून श्रद्धा ठेवा आणि जे जे स्वामी समर्थ हे शब्द आपल्या मनात सतत उच्चारा. श्री स्वामी समर्थ सर.